श्री स्वामी समर्थ। अष्टमी ते अमावस्या आपला दीपावली लिंबूरुपणी सेवा मार्गातील सेवेचा कालावधी असतो। या कालावधीत आपण प्रचंड सेवा करायच्या असतात। या सेवा आपल्याला फलश्रुती दान दुपटीने मिळते हे प्रत्येकाला अनुभव आलेले आहेत, मला पण आलेले आहेत। तर या सेवेची महती प्रचंड आहे। काही नवीन सेवेकरी आहात त्यांना या सेवेची महती माहीत नाहीये, अनुभवही माहीत नाहीये, तर घाबरू नका। मिळेल त्या दिवसात म्हणजे बघा, अष्टमीला कोणाचा मासिक धर्म असतो किंवा कोणाचं दवाखान्याच्या प्रॉब्लेममुळे वैयक्तिक काही प्रॉब्लेममुळे जमलं नाही 2 दिवस, तर तुम्ही तिथून पुढेही सेवा करू शकता। मनाचा ग्रह असा नाहीये की अष्टमी ते अमावस्या हा आपण सण या कालावधीत सेवा करू शकतो। बघा, ह्या महिन्यात जरी तुम्हाला मासिक विटामुळे नाही जमलं सामूहिक, तर पुढच्या अमावस्याच्या आधी येणाऱ्या अष्टमीला ही सेवा करू शकताय। सेवा महत्त्वाच्या ऐकून घ्या, पुढच्या महिन्यातही करू शकताय। तर या सेवा काय करायच्या, जरी 1 दिवस मिळाला तरी त्या सेवेचं सोनं करून घ्यायचं। आता ही सेवा कोणती, तर आपण बघा आपल्या कुलदेवीच्या टाकावर 1 किंवा 16 वेळा श्री सूक्त म्हणून पाण्याचा अभिषेक घालायचा। तसेच पुरुष सूक्त 16 वेळा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक घालून पठण करायचं। मूर्ती नसेल तर फोटोला अत्तर लावत लावत तुम्ही 16 वेळा किंवा 1 वेळा म्हणा। सेवेचं भाव महत्त्वाचं असतं। अशा प्रकारे तुम्ही रोज सेवा करू शकता। त्यानंतरची कुंकुमार्जन ही सेवा, ह्या सेवेला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे। कुंकुमार्जन 13 ऑक्टोबर पासून आपण चालू करायचं। जर तुम्हाला म्हटलं ना कधी वेळ असेल 2 दिवस आधी जरी मिळालं तरी तुम्ही रोज सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30 या दरम्यान कधीही करू शकताय। आपल्या कुलदेवीचा टाक तामणात घेऊन, कुलदेवीचा टाक नसेल तर सुपारी तामणात घेऊन 5 बोटांनी 108 वेळा नवार्णव मंत्राचे पठण करत करत कुंकू व्हावे महिला आणि ते कुंकू वर्षभर आपल्या लावावे। प्रचंड लाभ असतो या कुंकवाचा। त्यानंतर आपण भरित रक्षा याची सेवा कशी करायची, तर रोज सायंकाळी उजव्या हातात यज्ञाची विभूती व पिवळ्या मोहऱ्या हातात घेऊन त्यावर कालभैरव अष्टकम 11 वेळा, वल्गा सूक्त 1 वेळा किंवा 11 वेळा, श्री स्वामी समर्थ महाराजांची मंत्र 1 माळ म्हणून आपल्या भरित रक्षा घराच्या चौपर टाकावी। यामुळे आपल्या घरात वर्षभर येणारे संकटापासून संरक्षण मिळते, निगेटिव्हिटी दूर होते, मनाला शांतता लाभते, प्रचंड या सेवेचा लाभ मिळतो। यानंतर शेवटी यज्ञ हवन करावे। अमावस्या दिवशी नेहमीप्रमाणे 2 मणींची सेवा झाल्यानंतर घरात एखाद्या लोखंडी पाटीवर किंवा तुमच्याकडे यज्ञकुंड असेल तर ते पेटवावे। देवासमोर लावलेल्या दिव्याच्या अग्नीत प्रज्वलित करावा। अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र 11 वेळा, गायत्री मंत्र 24 वेळा, नवार्णव मंत्र 16 वेळा, सर्व मंत्रांनी गायीच्या तुपामध्ये स्वाहा म्हणून स्वाहाकार करावा। तोपर्यंत डबीतील 16 मणी कमलगट्ट्याचे गायीच्या तुपात भिजत ठेवावेत। वरील मंत्राचा स्वाहाकार नंतर कमलगट्ट्याच्या प्रत्येकी 1 मणी हातात घ्यावा। त्यावर कमलात्मक मंत्र 16 वेळा म्हणा, अग्नीवर स्वाहा म्हणून टाका, म्हणजेच हवन करायचे। 16 मणींचे हवन करा। या सेवेमुळे वर्षभर आर्थिक स्थिरता, मानसिक उन्नती प्राप्त होते, घरात बरकत येते, भरभराट होते, मनाची शांतता लाभते, धनलाभ होतो। बऱ्याच सेवेकऱ्यांना ह्या संचय सेवाची खूप अनुभव प्राप्ती झालेली आहे। नवीन सेवेकरी आहात तर परत काही प्रॉब्लेम्स असेल, सेवाबाबतीत शंका असेल तरी विचारा। आता यानंतर आपण या काळात कोणती रांगोळी काढायची, तर या थंबनेल मध्ये मी दाखवलेले आहे हे गोपद्म, काही विशेष प्रकारचे आपल्या केंद्रातून मिळालेले साचे मिळतात। आपल्याला हाताने काढायची सुद्धा गरज लागत नाहीये, तर हे साचे आणा आणि रोज रांगोळी काढा। हे ना आपल्या घरात मेन लक्ष्मी या रांगोळीकडे बघूनच ग्रह प्रवेश करत असते। तिथून पुढच्या आपल्या सेवा आणि सेवेचा काळ अनन्यसाधारण महत्त्व मिळणाऱ्या ह्या सेवा आहेत। मी पहिल्यांदा सुद्धा व्हिडिओ बनवले, जरी संच तुम्हाला मिळाला नाही तरी तुम्ही सेवा करू शकताय। सेवा कशा करायच्या हे आता तुम्ही तुमचं ठरवायचं की हातात वस्तू नाही म्हणून सेवा थांबवायच्या का, तर नाही, देवासमोर मूर्ती आहे, अभिषेक घालू शकताय, सुपारीवर तुम्ही कुंकुमार्जन करू शकताय। बाकी राहिलं कमलगट्ट्याचे मणी, त्या जागेवर तुम्ही यावेळेस फक्त
तुम्ही ते नाव घ्या, नामस्मरण करा आणि तशा प्रकारे शेवटी त्यात काही नसलं तरी गाईचे तुपाचे हवन करा आणि त्या सेवा करा, तरी मातेपर्यंत त्या सेवा पोचल्या जातात. कमलगट्टेच्या मणीवर आपण सगळं प्रज्वलित केलं म्हणजे सेवा होतं का? असं नसतं. सगळ्या सेवा तुमच्या मनावर, तुमच्या भावनेवर आणि तुमच्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असत्या. माता लक्ष्मी तुमच्या सेवेवर प्रसन्न होत असते, तुमच्या वस्तूवर नाही, तुमच्या कोणत्या गोष्टीवर नाही. तुमच्या मनातील भाव आणि सेवा खरंच खूप छान प्रकारे करा आणि हातून सेवा अत्यंत सुंदर प्रकारे कशी होता येईल हे पहा. यासाठी महाराजांना आज्ञा करा, विनंती करा की माझ्याकडून ही सेवा करून घ्या. काही चुकले असेल तर माफ करा, एखादी गोष्ट राहिली तरी क्षमा करा, पण या सेवेची फलश्रुती मिळू द्या. मी मनापासून सेवा करते, या सेवेची फलप्राप्ती मला मिळू दे. माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती सुख आणि समाधानकारक राहू द्या. ह्या गोष्टीने जर तुमच्या भावनांनी जर तुम्ही सेवा कराल तर सेवेची प्रचिती तुम्हाला न काही मागता सुद्धा मिळून जाईल. असो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.